सुरुवात करतोय। पहिलीच मॅच दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात आपण खेळताना पाहणार आहोत। एका बाजूला श्रीराम पथक तर दुसऱ्या बाजूला भगतसिंग लेजंड्स या दोन संघांमधील लढतीला आपण सुरुवात करतोय। फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या लढतीला आपण सुरुवात करतोय। आज दिवसभरामध्ये आपल्याला 8 मॅच इथे कव्हर करायच्या आहेत। दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आहे। प्रत्येक मॅच ही 8 षटकांची असेल। लीग फॉर्मॅट नुसार आपण प्रत्येक संघाला इथे वारंवार संध्या उपलब्ध करतोय, परंतु प्रत्येक मॅच मध्ये इथे तुम्हाला जिंकणं फार गरजेचं आहे। बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी सर्वोत्तम खेळ तुम्हाला करावा लागेल। आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत। फिजिओथेरपिस्ट डॉक्टर्स टीम इथे उपस्थित असेल तर ताबडतोब समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा। डॉक्टर्स टीम फिजिओथेरपिस्ट उपस्थित असतील तर मंचावर संपर्क साधा। आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानामध्ये आहेत। स्ट्राईकला असतील ते अभिजित तर नॉन स्ट्राईकला असतील ते सिद्धार्थ। तर गोलंदाजी मार्क वरती धनंजय। लेट्स प्ले। इथे मॅचला सुरुवात होईल। आजच्या दिवसाचा शुभारंभ, पंचांचा इशारा, मॅचला सुरुवात। पहिला चेंडू धनंजय यांचा। पहिला चेंडू अगदी फुल्लर लेनचा ऑन साइडला इथे खेळून काढला आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव इथे जी प्राप्त केली जाते आणि पहिल्या चेंडूवरती या मॅचच्या पहिल्या चेंडूवरती धावसंख्येची सुरुवात, धावसंख्येचा शुभारंभ, धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय। दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात सकाळच्या सत्रामध्ये आज सुरुवात करतायत। अप्रतिम असं नियोजन, आयोजन आणि यामध्ये संपन्न होणारी ही देखणी आणि अभिमानाची स्पर्धा फ्रेंडशिप कप। हा चेंडू देखील इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीराचा वेध आणि त्यानंतर आपण पाहतोय कुठल्याही प्रकारची धाव नसेल। शफल होऊन चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिद्धार्थ यांचा, परंतु शरीराचा वेध इथे चेंडूने घेतलाय। चेंडू निर्धाव। धनंजय यांची गोलंदाजी अप्रतिमरित्या या ठिकाणी सुरुवात केली आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवलंय अगदी त्याच पद्धतीने इथे गोलंदाजी केली जाते। पुढचा चेंडू इथे देखील शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न। पुन्हा एकदा चेंडू शरीराचा वेध घेतोय। पुन्हा एकदा चेंडू डॉट आहे, निर्धाव आहे। सकाळचं सत्र, मातीची खेळपट्टी आणि या खेळपट्टीवरती भल्या भल्या बॅटरला इथे चेंडूचा अंदाज येणं काहीसं अवघड जातं आणि त्यामध्ये जर अशा प्रकारचे फटके तुम्ही खेळण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच एक मोठं चॅलेंज आहे। हा चेंडू मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तैनात, झेल तिथे निसटतोय आणि बॉल मात्र जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर। पहिल्याच षटकामध्ये ठोकला जातोय। सिद्धार्थ यांच्या बॅटमधून षटकार, 6 धावा। सहा धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते आणि ज्या फटक्याची आतुरता होती तो फटका इथे बॅटमधून येतोय। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट तर वेगात फिरवली परंतु संपर्क इथे होऊ शकला नाही। पंच कळवतील लेग बाय स्वरूपाची इथे एक धाव जी पूर्ण केली जाते। धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 8। पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे। आतापर्यंत 8 धावा या 5 चेंडूमध्ये झाल्यात, त्यामध्ये एक लेग बाईज आहेत, एक बॅटने अभिजित यांनी पूर्ण केले, तर एक षटकार देखील सिद्धार्थ यांच्या बॅटमधून येतोय। 8 धावा। पुन्हा एकदा काहीसं बदलला तिथे आणि त्यानंतर चेंडू अगदी फाईन लेगच्या दिशेने फार मोठा चेस करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र प्रयत्न फसतोय। बॉल चाललाय सीमारेषा पार। सकाळच्या सत्रामध्ये मैदानाला गुदगुल्या करत येतोय। चौकार, 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 4 धावा। लेमन कट, चायनीज कट, इथे बॅटच्या अगदी आतल्या बाजूवरून चेंडू इथे ब्रश होतो आणि त्यानंतर फाईन लेग बाउंड्री लाईनला इथे भेदत चेंडू सीमारेषा पार। पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केलाय आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर श्रीराम
श्रीराम पथक या संघाची धावसंख्या 12 धावा. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये केलेली अप्रतिम अशी सुरुवात. अभिजित यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय तर सिद्धार्थ यांच्या बॅटमधून एक षटकार आपण येताना पाहिलाय. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. पहिले षटक संपलंय. 12 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. राकेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर डीप मिड विकेट आहे, डीप काऊ कॉर्नर आहे. पहिला चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन लॉंग लेग सीमारेषेच्या अगदी बाहेर येतोय. पुन्हा एकदा चौकार. या षटकाची सुरुवात सिद्धार्थ यांच्या बॅटमधून. 4 धावा. काहीसा अखूट टप्प्याचा चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार आणि त्या प्रहाराचं प्रत्युत्तर इथे आपल्याला पाहायला मिळतंय. सिद्धार्थ यांच्या बॅटमधून चौकार येतोय. अँगल बनवत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सिद्धार्थ यांचा आणि त्यामध्ये जो वारंवार प्रयत्न केला जातोय त्यामध्ये देखील यश प्राप्ती होतीये. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकांनी चेंडूमध्ये लागलेली शर्यत पुन्हा एकदा चेंडूने जिंकली आहे. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीला भेदत सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय खणखणीत चौकार. बस काय बाबा, मिळाल्या 4 धावा. अप्रतिम अशी फटकेबाजी कधी इकडे तर कधी तिकडे मैदानाच्या चौफेर जी फटकेबाजी केली जाते बघा. अखूट टप्प्याची चेंडू ज्या ज्या वेळेस तुम्ही हाताळताना त्या वेळेस मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी फलंदाजांना देखील तेवढी जागा मिळते आणि त्या जागेवरती तो चेंडू डिपॉझिट देखील केला जातोय. पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हलकासा चेंडू बॅट वरतून ब्रश. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या 20 झाली आहे. समालोचन कक्षामध्ये आमचे गुरुवर्य या ठिकाणी नरेश ढोमे सर देखील आपल्या बरोबर जोडले जातील या इनिंगसाठी. पुन्हा एकदा एक चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे मात्र कुठल्याही प्रकारची चूक नसेल. इथे विकेटचं पतन होत आहे. पहिला बॅटर सिद्धार्थ इथे झेल बांधून तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. सिद्धार्थ ढगेची अत्यंत सुंदर फलंदाजी सुरू होते. 14 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. 200चा स्ट्राईक रेट त्याच्याकडे होता आणि वेगवान धावा बनवत होता. श्रीराम पथक साठी त्याने आज एक लयबद्ध नाद निर्माण केलेला होता. मात्र हे सूर आता इथेच थांबणार आहे. पहिला धक्का इथे बसेल. पहिला फलंदाज सिद्धार्थच्या माध्यमातून होईल बाद आणि 1 गडी बाद. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू झाला. आता 50 वर्षापुढील खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती आपल्याला बघायला मिळतात. शैलेश सर, एक चांगली योजना आहे. आपण संघामध्ये असं म्हणतो की नाही 40 वर्षापुढील खेळाडू असले पाहिजेत, 50 वर्षापुढील खेळाडू असले पाहिजेत, पण त्यांना संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून जो 3रा क्रमांक सुरक्षित आहे. चांगला निर्णय आयोजकांचा. बॅकफुटवरचा चेंडू होता. आखूट आला बॅटवरती घेतला. हलकासा त्या चेंडूला स्टिअर केला. 1 धाव घेतली इथे विलासकडून आणि धाव फलकावरती 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये श्रीराम पथक. नक्कीच जो निर्णय आणि जी संकल्पना या स्पर्धेदरम्यान आपण पाहतो की 50 वर्षापुढील खेळाडूंसाठी 3ऱ्या क्रमांकाची जागा इथे दिली जाते आणि त्याचा खऱ्या अर्थाने फार मोठा फायदा देखील त्या खेळाडूंना होतोय. हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान वेगवान 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ होते. बघा ज्यावेळेस सिद्धार्थची बॅटिंग इथे आपण पाहिली ना, मोठ्या मोठ्या फटक्यांमध्ये त्या चेंडूला परावर्तित करण्यात आलं, परंतु सिद्धार्थ जिथे बाद होतोय तिथे मात्र सिंगल डबल. म्हणजे एक धावसंख्येला आकार देण्यासाठी, एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्यासाठी इथे थोडासा वेळ स्वतःसाठी दिला जातोय. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीराम पथक या संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 22 धावा झाल्यात. फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वामध्ये देखील एक दिमागदार असा क्रिकेटचा सोहळा या मैदानामध्ये संपन्न होतोय. एक चांगला आणि भव्य दिव्य नियोजन आयोजन या स्पर्धेदरम्यान
पुनीतदादा बालन यांच्या अथक प्रयत्नातून, स्वप्नातून आणि कष्टातून संपन्न होणारी स्पर्धा आणि महाराष्ट्र नव्हे तर भारतातील अशी एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये गणपती मंडळ, नवरात्र मंडळ आणि त्याचबरोबरीने वाद्य पथक मंडळ देखील या स्पर्धेमध्ये सहभागी होतात आणि त्यामध्ये देखील वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला राबवताना या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळतात. 2 षटकं संपलेत, 22 धावा आतापर्यंत झाल्यात. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा इथे आमंत्रित केले जात आहेत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक, जे पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर सुदेश यांना आमंत्रित केलंय. तिसऱ्या षटकाची सुरुवात. 2 षटक पॉवर प्लेची सुदेश. या चांगला चेंडू उजव्याच्या बाहेर हलकासा आतमध्ये आला. स्टंपिंग होतंय तिथे, मात्र पंचांकडे निर्णय आणि या फलंदाज तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पंचांकडून सोपवला जातोय स्टंपिंग साठी. तिसऱ्या पंचांकडे आपण हा निर्णय सोपवलेला पाहतोय. काय असेल, बॅटर इथे सेफ आहेत की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून करतोय. अगदी अप्रतिम असं यष्टीरक्षण आणि तिसरे पंच आपल्याला कळवतील की बॅटर इथे बाद आहे की नाही याची पडताळणी आपण या ठिकाणी करतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. फलंदाज बराचसा पुढे होता आणि ज्यावेळेस बॅट पूर्ण राऊंड फिरून खाली यायला किती उशीर होतोय बघा. आणि यष्टीरक्षक येस, रेड लाईट याचा अर्थच बॅटर इथे यष्टीचीत होऊन तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला फलंदाज अभिजित इथे बाद होणार या षटकामध्ये, तर दुसरा फलंदाज श्रीराम पथकनं गमावलेला आहे. सुदेशला पहिली विकेट मिळते आणि पहिलाच बॉल होता सुदेशचा उजव्याच्या बाहेर. गुड लेंथ टाकला, टप्पा पडल्यानंतर थोडासा आत वळाला. अक्रॉस दी बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे तो लाईन मिस झाला आणि यष्टीरक्षकानं आपलं काम अगदी चोखपणे पार पाडलं. अलगद बेल सुचलली आणि अभिजितला मात्र पवेलियन मध्ये पाठवलं. परत एकदा तिथे चेंडू होता, यावेळेस परफेक्ट शॉट, लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. शानदार, रुबाबदार माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. चौकार, षटकार. आल्या अगदी आपण पाहिलं तर डगआउट मधूनच सेट होऊन इथे बॅटर मैदानामध्ये आलेत. धावसंख्येत 6 ने वाढ होते. मोठा फटका इथे खेळला जातोय आणि 6 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. सागर आणि सागर यांच्या बॅट मधून सुदेश गोलंदाजी मार्क वरती. शैलेश सर काय कॅप्टन इकडे या जरा. श्रीराम पथक आपले कॅप्टन लगेच या. या अगोदर सुदेशनं पहिल्याच चेंडूवरती यश मिळवलं होतं आणि त्यानंतर लगेच ज्यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तर नवीन फलंदाज सागर मैदानामध्ये आल्यानंतर 5 दिवसातले हायलाइट्स आहेत. आज सकाळी सामने सुरू झाल्यानंतर अगदी धमाक्यात प्रारंभ देखील झाला.
मागचा चेंडू जो झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर परतला होता. यानंतर बॅकफूट वरून चेंडू अप्परकट केला कव्हर्स मध्ये. असे अनेक शानदार फटके या डावामध्ये बघायला मिळालेत आपल्याला. आणि हा फलंदाज जो पहिला बाद झाला, त्यानंतर इथे पुन्हा एकदा दुसऱ्या फलंदाजाला स्टंपिंग करण्यात यश मिळालं. आणि हा षटकार आपण बघतोय या लास्ट चेंडूवरती ठोकला होता. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होत असतो, नवीन फलंदाज येतो आणि तो पहिल्या बॉलवरती षटकार ठोकतोय सागर. निश्चित त्याची मानसिक स्थिती किती कणखर असेल आपण लक्षात घेऊ शकतो. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकणं सोपी गोष्ट नसते. नको 28 धावा आतापर्यंत दोन गड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. सागर आणि विलास ही जोडी मैदानामध्ये एक 40+ तर एक 50+ असे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आहेत. बघा, वयाचं बंधन नाहीये, वय काही असू द्यात, खेळण्याचा अनुभव इथे कामी येतोय. पुन्हा एकदा सागर यांच्या बॅट मधून चेंडू डीप काऊ कॉर्नर मध्ये इथे खेळून काढलाय. एक धाव वेगात पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न यस नो मध्ये काहीच मिसअंडरस्टँडिंग आणि त्याचा फायदा. वाटतं चेंडू अडवताना काहीसा फंबल इथे गोलंदाज होतात आणि त्या दरम्यान 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 30 पार 31 धावा तिसरं षटक सुरू असताना. 40 वर्षापुढील किंवा 50 वर्षापुढील खेळाडूंना धावताना अडचणी येतात जरूर. आपण बघतो या दोन्ही फलंदाजांना 2 धावा इथे जरूर पूर्ण केल्या त्यांनी. यास परत एकदा पण फटके शानदार खेळतात. या अगोदर सागरपुरीने एक षटकार टोकला होता आणि आता देखील अगदी सुंदर फटका आहे. मिड विकेटला इथे 6 धावा. अप्रतिम असा फटका आपण पाहतो इथे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील ऑन साइडला खेळून काढला. पण पळण्यापेक्षा जर एवढे वजनदार फटके असतील तर पळायला जास्त शक्ती वायाला घालवण्यात काही अर्थ नाही. आणि मगाशी आपण जी चर्चा केली की 40 वर्षाचा आणि 50 वर्षाचे जे खेळाडू मैदानामध्ये त्यांना पळण्यासाठी फार त्रास होतोय. परंतु कुठेतरी असं वाटत असेल की 40 वर्षाच्या खेळाडूला म्हणजे सागरला वाटत असेल की विलास इथे पळतील की नाही, किंवा विलासला असं वाटत असेल की सागर इथे पळतील की नाही, कारण दोघांचाही जोश तेवढाच मजबूत आहे. वाह 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 वाह, काय शॉट आहे. 3 षटकार इथे सागरपुरीच्या बॅट मधून. आणि हा सागर आहे. सागर क्या नहीं समाएगा, सागर क्या नहीं, ये सागर क्या नहीं करेगा. 3 षटकार सागरच्या बॅट मधून. आणि फ्लो काय आहे बॅटचा आपण बघतोय. बॅटचा स्विंग काय आहे. टप्पा पडून हलकासा आतमध्ये आलेला चेंडूला ऑन दी टॉस खेळलंय. तिसऱ्यांदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय सागरपुरीनं. अप्रतिम अशी फटकेबाजी आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहत राहावं अशी फटकेबाजी सागर यांची पाहायला मिळते. सुप्रभात. आमच्या सर्व सन्मान सामन्यांसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि आयोजकांचे देखील मनापासून असे धन्यवाद आणि आभार. प्रसाद गायकवाड यांच्याकडून आपल्याला ही कमेंट येते. धन्यवाद प्रसाद गायकवाड, आपलं देखील मनपूर्वक असे आभार आणि आपल्याला देखील शुभ प्रभात. अगदी सकाळच्या सत्रामध्येच प्रसाद गायकवाड मॅच बघण्यासाठी जॉईन झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर असंख्य क्रीडा रसिक जे यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 43 धावा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 गडी जरी बाद झाले असेल तरी धाव फलकाला थांबवणं हे गोलंदाजांना शक्य झालेलं नाहीये. सुदेशचं षटक 21 धावा आल्या त्या षटकामध्ये. एक फलंदाज जरूर बाद करण्यात यश आलं होतं. विशेष पहिल्या चेंडूवरती सुदेशने बाद केला होता, मात्र त्यानंतर सागरपुरीला आपण पाहिलं होतं. एक वेगवान झंझावात, एक वेगवान वादळ मैदानामध्ये आलेलं आहे. वादळ का म्हणायचं? वादळ ज्यावेळेस येत असतं ना ते पूर्व संकेत देत असतं. समुद्रात वादळ तयार झालं तर आपल्याला माहित असतं की इतक्या वाजता या दिवशी ते किनारपट्टीवर येणार आहे, हा भूकंप आहे. कुठलीच पूर्व सूचना नाहीये आणि विध्वंस तर प्रचंड आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये 4 ला सुरुवात होते. विशाल इथे गोलंदाजी मार्क वरती आणि पहिला चेंडू इथे अवांतर आहे. मागच्या षटकाचा जर विचार केला तर 21 धावांचं एक भलं मोठं पॅकेज तिथे गोलंदाजाला देण्यात आलं.
पहिला चेंडू अवांतर एक्स्ट्राच. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 44 दोन गाड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू देखील अगदी ऑन साइडला भला मोठा प्रहार तर केलाय डीप काऊ कॉर्नर मध्ये. म्हणावा तसा चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहत नाहीये, परंतु सिंगल मिळते. आणि विलास यांचा रोल जे 50+ खेळाडू आहेत ना, यांच्याकडून अपेक्षा तीच आहे की एखादा दुसरा सिंगल डबल धाव काढून जो आपला साथीदार आहे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकला आणून त्याच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या होते ती 45 दोन गाड्यांच्या मोबदल्यात. या ठिकाणी यानंतरचा जो सामना आहे साई पॉवर हिटर्स विरुद्ध नाद ब्रह्म सर्ववादक. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे आणि त्यासाठी आपण तयार राहा. आपली टीम लिस्ट सुपूर्द करा. सगळ्या टीम खेळाडूंचं व्हेरिफिकेशन करून घ्या आणि इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही संघनायकांनी टॉस साठी मैदानामध्ये उपस्थित राहा. साई पॉवर हिटर्स, नाद ब्रह्म सर्ववादक. इथे सरळ बॅटनं बॅक टू बॉलर होता, मात्र पटकन तो चेंडू कलेक्ट करणं शक्य झालं नाही गोलंदाजाला. विशाल तिथे गोलंदाजी करत होता. एक चांगली संधी होती कॅच पकडण्याची, मात्र कॅच इथे होणार नाहीये. धाव देखील प्राप्त होतील सागरसाठी. 47 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. या षटकामध्ये देखील काहीशा अवांतर धावा आल्यात. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर बॅटने आलेली सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा अवांतर, पुन्हा एकदा सिंगल. इथे देखील शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. विलास अगदी त्यांचे जे एक्सप्रेशन आहे चेहऱ्यावरचे एखादा चेंडू निर्धाव झाल्यानंतर ते एक्सप्रेशन देखील आमचे कॅमेरामन टिपतायत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू इथे डॉट आहे, निर्धाव आहे आणि स्वतःवरचा आत्मविश्वास त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. जरी चेंडू निर्धाव गेले तरी सुद्धा आपल्या डगआउटला ती शांत राहण्याची इथे विनवणी करतायत की माझ्या बॅटमधून देखील मोठा फटका येऊ शकतो आणि त्याचा प्रयत्न इथे केला जातोय, परंतु म्हणावं तसा चेंडूला फोर्स इथे करता आला नाही. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत एक वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. चौथं षटक सुरू असताना सागरपुरी 3 षटकार सागरच्या बॅटमधून आलेत आतापर्यंत आणि चांगला फॉर्म मध्ये आहे. तर 48 वरती पोहोचतायत श्रीराम पथक. तो आतमध्ये येणारा चेंडू, खर तर जे चेंडू आतमध्ये येत असतो म्हणजे ऑफ स्पिनरचा चेंडू आहे. सागर खूप छान प्रकारे खेळताना बघायला मिळाला मागच्या षटकामध्ये, मात्र इथे आतली कड लागली. धाव मिळणार, एकच धाव मिळेल सागरला आणि षटकाची सांगता होईल. 4 षटकांचा खेळ संपला. 49 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये श्रीराम पथक. तर एक अत्यंत विलोभनीय ट्रॉफी, फ्रेंडशिप कप. 24 संघ या ट्रॉफीसाठी लढत आहेत आणि त्यातला कोण विजेता होणार आहे. यानंतर गतविजेते साई पॉवर हिटर्स उतरणार आहेत, मात्र इतर 23 संघांचं देखील तगडं आव्हान यावर्षी त्यांना असणार आहे. काल पहिला सामना त्यांना गमवावा लागलेला आहे. तर पहा, इनिंग ब्रेक्स निश्चित प्रकारे होत आहेत आणि मध्यंतरामध्ये 49 धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये चांगली सुरुवात आहे. 12 धावांपेक्षाही जास्त धावांची सरासरी राखलेली आहे शैलेश सर. पुढे 4 षटक अजून शिल्लक आहेत आणि 2च फलंदाज बाद झालेले. 100 होऊ शकतात पूर्ण. नक्कीच कालच्या दिवसाचा जर आपण पूर्णपणे आढावा घेतला तर 4 षटकांमध्ये 48 ते 50 धावांपर्यंत जो संघ मजल मारतो तो नक्कीच 100 धावांपर्यंत देखील जाण्याचा प्रयत्न करतो. आणि इथे देखील सागरच्या बॅटमधून जे 3 षटकार आलेत आणि सागर अजूनही मैदानामध्ये, म्हणजे इथे शंका नव्हे तर मी पूर्णपणे सांगू शकतो जो विश्वास आहे सागरवरती तो विश्वास इथे सागर देखील कायम ठेवेल. अप्रतिम अशी बॅटिंग त्यांनी केली. आतापर्यंत 3 षटकार त्यांच्या बॅटमधून आले. 7 चेंडूंमध्ये 22 धावा. तर दुसऱ्या बाजूला विलास जे 50+ खेळाडू आहेत ते 5 चेंडूंमध्ये 3 धावा खेळतायत. एक धावसंख्येला आकार देण्याचं काम इथे दोन्ही बॅटर करतायत. एक 40+ आहेत, एक 50+ आहे. आणि जी सुरुवात इथे आतापर्यंत केली आहे ना, ती सुरुवात अगदी सुरेखरित्या या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून केली जाते. इथे आपण पाहिलं तर फ्रेंडशिप कप स्ट्रॅटेजिक टाइम आउट इथे कंप्लीट होतोय. 1 मिनिटाचा अवधी आपण दोन्ही टीम्सला रणनीती आखण्यासाठी देतो आणि त्याच दरम्यान ज्या रणनीत्या आखल्या जातात पाण्याबरोबर काहीसे मॅसेज डगआउट मधून मैदानामध्ये जातात. त्यानंतर जे प्लॅनिंग असतं त्या प्लॅनिंग कडे आपण पाहतो. इथे देखील आपण मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता. याच ट्रॉफीसाठी 6 दिवस हा रणसंग्राम, ही रणधुमाळी या मैदानामध्ये संपन्न होणार आहे आणि ही विलोभनीय असं ट्रॉफीचं दृश्य आपण स्क्रीनवरती पाहतोय. या ट्रॉफीचा मान कुठला संघ पटकावेल
आणि कुठला संघ या वर्षीचा मानकरी होईल याची चर्चा आपण सातत्याने करणार आहोत. षटक क्रमांक 5 गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 5वं राकेश. डाव्या हातानं ओव्हर द विकेट राकेश. उचलण्याचा प्रयत्न होता, पूल करायचा होता, मात्र तेवढं परफेक्ट टायमिंग मिळालं नाही सागरला यावेळेस. धावफलक अर्धशतक पूर्ण होणार आहे. 50 धावा 5व्या षटकामध्ये फलकावरती श्रीराम पथक संघानं लावलेले आहे. तर कालच्या दिवसाची आपण चर्चा केली तर काल रंगारी रॉयल्सनं विजय मिळवला, काल रमणबाग फायटर्सनं विजय मिळवला, समर्थ चॅलेंजर्सनं विजयाचं खातं खोललं, तर तुळशीबाग टस्कर्सनं देखील गुणतालिकेमध्ये आपल्या संघासमोर 2 आकडा लावलेला आहे. मंडई मास्टर्सनं देखील कालचा विजय, तर गरुड स्ट्रायकरचा संध्याकाळचा रात्रीचा सामना त्यांनी देखील जिंकलेला आहे. तर आज 10 संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होत आहेत नव्यानं आणि त्या 10 संघांचा खेळ आपण बघणार आहोत. उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू इथे निर्धाव आहे. तर आज कोणकोणते संघ खेळतायत? श्रीराम पथक, भगतसिंग लिजेंड्स, त्याचबरोबर गजर सुपरनोवा, गुरुजी तालीम टायटन्स, जोगेश्वरी जगवॉर्स, महालक्ष्मी मॅव्हरिक्स, नाद ब्रह्म ड्रमर्स, नाद ब्रह्म सर्ववादक, शिवमुद्रा ब्लास्टर्स, सूर्योदय रायझर्स ला देखील काल आपण खेळताना बघितलं होतं. विश्रामबाग नाईट आणि युवा योद्धाज असे संघ आज मैदानामध्ये दाखल होणार आहेत. त्यांना देखील प्रचंड उत्सुकता आहे. आज कोण यापैकी गुणांचं खातं खोलणार आहे, कोण आघाडीवर जाणार आहे, कोण पिछाडीवर जाणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायचे. काय गोलंदाजी आहे राकेश, अप्रतिम गोलंदाजी. या अगोदरचं षटक राकेशचं थोडंसं खराब होतं, तिथे 10 धावा आल्या होत्या, मात्र काय कमबॅक केले राकेशने या षटकामध्ये. धावा पूर्ण रोखलेल्या आहेत, 50 धावा. अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ, फार वेळानंतर ही धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 51. पुढचा चेंडू इथे देखील ओजयष्टीच्या बाहेरचा चेंडू. बघा नॅचरल आउटस्विंग आहे. राकेश यांची जी गोलंदाजी आहे, डावखरा शैलीचे गोलंदाज आहे. टप्पा पडल्यानंतर ओजयष्टीच्या बाहेर इथे चेंडू मार्गस्थ होतोय. 51 धावा इथे आतापर्यंत झाल्यात आणि विलास काहीशी चर्चा पंचांशी करतायत. ठाऊक आहे धावसंख्येला कुठेतरी थांबवण्याचं काम इथे गोलंदाजांनी केलं आणि त्याच चर्चेवरती इथे काहीसा मार्ग शोधण्याचा विचार आणि प्रयत्न असेल विलास यांचा. पाहूया इथे पुढच्या चेंडूवरती कशी कामगिरी केली जाईल. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू इथे निर्धाव, टप्पा पडल्यानंतर इथे देखील चेंडू निर्धाव जातोय. बघा यावर पुन्हा एकदा प्रोजेक्टेड स्कोर मध्ये देखील काहीशी कमतरता येते. करंट रन रेटचा विचार केला तर मगाशी 11.11चा होता, परंतु आता करंट रन रेट हा 10.20 आलाय. त्यामुळे धावसंख्या इथे जी प्रोजेक्टेड स्कोर आहे तो 82 पर्यंत दाखवला जातोय. धावसंख्या 51 षटकांच्या समाप्तीनंतर. साई पॉवर हिटर्स संघनायक कोणी प्रतिनिधी ताबडतोब समालोचन कक्षाशी अंपायरिंग पॅनलशी संपर्क साधा. साई पॉवर हिटर्स. नवीन षटकाची सुरुवात. पुन्हा एकदा आतमध्ये आणलेला चेंडू खूप सुंदर. उजव्या हाताचे गोलंदाज ऑफ स्पिन टाकतायत आणि फलंदाज निश्चित प्रकारे त्यांच्या समोर अक्षरशः सपशेल शरणागती पत्करतायत. इथे चांगला फटका, उंच टोलचांग आणि लॉंग ऑनला पुणित बालन ग्रुप पॉवरफुल षटकार. सागर यांचा बॅट फ्लो आहे आणि त्या बॅट फ्लो मध्ये जर का चेंडू आला तर तो सीमारेषेच्या पलीकडे देखील जाताना आपण पाहतोय आणि ती शैली त्यांची आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. जर वयाच्या 40व्या वर्षी इतका बॅट फ्लो परफेक्ट आहे तर ऐन तारुण्यामध्ये सागर यांची बॅटिंग म्हणजे फार सुरेखरित्या म्हणजे विस्फोटक बॅटर म्हणून सागर यांची एक ओळख. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चेंडू खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप वाईडिश स्ट्रॉंग ऑन मध्ये चेंडू अडवला, परंतु कुठल्याही प्रकारची धाव इथे घेण्यास प्रयत्न देखील केला जात नाहीये. चेंडू निर्धाव आहे आणि तोच प्रयत्न आता सागर यांना जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. स्वतःकडे स्ट्राईक ठेवावी लागेल.
हा चेंडू देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव त्या दरम्यान जी पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये इथे काहीसा बॅकअप खराब झालाय आणि त्या दरम्यान चेंडू सीमारेषा पार. आताचे एकूण किती आहेत? 5 धावा, 6 धावा. 6 धावा इथे आतापर्यंत पूर्ण होतात बघा. 1 से भले 2, 2 से भले 3 और 3 से भले 6. इथे एका धावेसाठी जो प्रयत्न केला आणि त्याचा फायदा इथे दोन्ही बॅटरला होतोय. 6 धावा तिथे ओव्हर थ्रोच्या मिळतात आणि 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली तर 63 धावा. खुदा देता है तो छप्पर फाड़ के. इथे एक धाव शक्य होती, तिथे ओव्हर थ्रोच्या अजून काही धावा मिळाल्या. पुन्हा एक मोठा ओव्हर थ्रो आणि 6 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. पुन्हा एकदा इथे एक धाव घेण्याचा प्रयत्न आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक समोर आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न जरूर आहे आणि पाहायचं इथे फलंदाजाने क्रीज सोडलेली आहे. मात्र फलंदाजाला बाद करण्यास क्षेत्ररक्षक उत्सुक नसावेत. 57 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक इथे सुरू आहे. नो बॉल, नो बॉल पंचांकडून या ठिकाणी घोषणा होते. हा नो बॉल आहे आणि अधिकच्या 2 धावा इथे प्राप्त होतील. 63 वरून पुढे 65 वरती पोहोचताय श्रीराम पथक. प्रभू श्रीराम का सुमिरन कर, हर दुख मिट जाएगा. श्रीराम पथक खरतर गणेशोत्सव श्री भगवान श्री गणेशांच्या मिरवणुकीमध्ये नाद निर्माण करणारे हे श्रीराम पथक आहे. आज बॅटिंग करत असताना सागर पुरुषची अत्यंत दिमागदार फलंदाजी, धावबाद करण्याचा प्रयत्न जरूर होता इथे, मात्र फसलेला प्रयत्न. 1 धाव जरूर प्राप्त होणार आहे आणि धाव फलकावरती वाढ होते. 66 धावा 2 गडी बाद. 6वं षटक सुरू आहे. विशाल हलक्या हाताने चेंडूला फ्लिक केला. सागर कडून 1 धाव मिळवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. सागर आल्यानंतर आपण बघितलं की सागर आला, त्यानं पाहिलं, नंतर आपण त्याला पाहत होतो. फटक्यांचं चांदणं शिंपित गेला, आपण त्यामध्ये न्हावून गेलो. 14 चेंडू मध्ये 37 धावा. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. श्रीराम पथक 67 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विलास एका बाजूने नाबाद आहे. 50 वर्षा पुढील खेळाडू आहे. 11 चेंडू मध्ये 4 धावा. त्यांची भूमिका निश्चित प्रकारे महत्वाची आहे, कारण सागरपुरीला जास्तीत जास्त स्ट्राइक देण्यासंदर्भात इथे विलासला काम करायचंय. आणि सागरपुरी जो अनुशेष निर्माण होतोय विलास यांच्या फलंदाजीतून, सागरपुरी मात्र त्याच्यावरती पुरून उरतोय इथे क्षेत्ररक्षक गोलंदाजांना. विशालची 2 षटकं पाहिली आपण. 22 धावा खर्च झाल्या. गडीबाद करण्यामध्ये यश मिळालं नाही, तर फक्त 2 फलंदाज बाद झालेले आहेत. 8 फलंदाज अजून बाद व्हायचे बाकी आहेत. 2 षटकं शिल्लक आहेत आणि पाहायचंय श्रीराम पथक आपलं आव्हान किती मजबूत बनवणार. किती धावांची मजबूत भिंत ते उभी करतायत, की धावांचा पर्वत उभा करताय इथे, हे बघणं महत्वाचं आहे. प्रथम फलंदाजी करत असताना काल 3 संघांनी 100 पार केली. आज 8 सामने आहेत, त्यामुळे आज अधिक प्रकारे जास्त फलंदाजी चांगली बघायला मिळणार आहे. कालचा अनुभव सगळ्या खेळाडूंना आहे. काल विकेटचा फारसा अंदाज नव्हता. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो ड्यू फॅक्टरचा परिणाम देखील असतो. हलकसं ड्यू होतं सकाळी, मात्र आता ते पूर्ण नाहीसं झालेलं आहे. त्यामुळे फलंदाज इथून पुढे अधिक वेगवान फलंदाजी करतील. चेंडू जो गवतावरून ट्रॅव्हल होताना ड्यूचा देखील अडथळा होत होता. चेंडू थोडासा ओला झाल्यामुळे फलंदाजांना तो टाइम करणं थोडंसं कठीण जात होतं सकाळच्या सत्रामध्ये. आता या हे चित्र दिसणार नाही. आकाश पूर्ण निरभ्र आहे, स्वच्छ सूर्यप्रकाश आहे आणि त्यामुळे फलंदाजीला देखील बहर येणार हे सांगण्यासाठी आता कुठल्या क्रिकेट पंडिताची देखील आवश्यकता नाहीये. विवेक उजव्या बराचसा बाहेर टाकलेला चेंडू, इथे वाईड बॉल. 1 अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे आणि 68 वरती पोहोचतायत श्रीराम पथक. यस 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 लाईन मध्ये येत ग्लान्स करायचा होता. खूप फाईन खेळायचा प्रयत्न होता, मात्र शांत सावकाश आलेला हा चेंडू टाइम करणं शक्य झालं नाही. तिथे विवेकच्या गोलंदाजीवरती सागरला आणि निर्धाव चेंडू. सागर क्वचितच असा एखादा डॉट बॉल खेळलाय. 37
वाह वाह, लॉफ्ट फुल टॉस चेंडू सरळ बॅटनं लॉफ्ट केलेला आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून इथे माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन, खणखणीत चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो दे. पुन्हा एकदा एक चांगला फटका आणि त्यानंतर पुन्हा एकदा एक चौकारा पाठोपाठ आलेला खणखणीत असा षटकार आहे. काय फटकेबाजी इथे मैदानामध्ये सुरू केली आहे. मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा. 100 पार धावसंख्या घेऊन जाण्यासाठी अभिजित यांच्या बॅटमधून असे मोठे मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. चांगला फटका इथे वारंवार सजवला जातोय आणि वन साइड हिरो प्रमाणे त्याची बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. सागर पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा वैयक्तिक 50 धावा इथे सागर यांनी पूर्ण केल्यात. 18 चेंडूंमध्ये 53 धावा नाबाद आणि धावसंख्येचा आलेख 84 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो दे. 84 धावा आतापर्यंत झाल्यात आणि अप्रतिम अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सागर यांच्या बॅट मधून 18 चेंडूंमध्ये 53 धावा. पुन्हा एकदा बिगिट, काय फटका इथे सजवलाय. बॉल चाललाय सीमा रेषेला गवसणी घालणारा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार, 6 धावा. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो दे. काय जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये आहे. डोळे दिपवणारी रोषणाई मैदानामध्ये आहे. खर तर गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये लाईटचे गणपती लेट दाखल होतात, रात्रीच्या सत्रामध्ये मिरवणुकीमध्ये येतात, मात्र सकाळच्या सत्रामध्येच लाईट्स निर्माण करणारा खेळाडू अर्थातच सागर मैदानामध्ये आलेला आहे. साई पॉवर हिटर्स विनंती करतो आपण ताबडतोब अंपायरिंग काउन्सिलशी संपर्क साधा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आपल्याला जायचं हे लक्षात ठेवा आणि एकच षटक राहिलेलं आहे. यानंतर ते षटक संपल्यानंतर लगेच टॉस होणार आहे. एक धाव घेतली शेवटच्या चेंडूवरती सागर पुरी. आज सागरनं धमाल केली. सागरामध्ये उधाण आल्यानंतर आपण बघतो की सुनामीच्या लाटा किनाऱ्यावरती धडकतात आणि सागर इथे सुनामी घेऊन आलेला आहे शिंदे हायस्कूलच्या मैदानावरती. 7 षटके संपलेली आहेत, 91 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विवेकच्या षटकाची प्रचंड चिरफाड झालेली आहे. 3 षटकार 1 चौकार 24 धावा या षटकामध्ये खर्च झाल्यात. काहीच महागडं षटक आहे विवेक यांचं, कारण आपण पाहतोय या धावसंख्येला जी मोठी उसंडी मारून देण्याची जी संधी विवेक यांनीच उपलब्ध करून दिली, कारण या षटकामध्ये 24 धावा तब्बल खर्च होतात. आणि काय बॅटिंग केली आज दिवसभराची, म्हणजे सकाळच्या सत्राची जी सुरुवात आहे. आपण म्हणू शकता की सकाळचं सत्र म्हटल्यानंतर गोलंदाजांचं अधिराज्य या खेळपट्टीवरती नेहमीच आपण पाहिलेलं आहे, परंतु अशा खेळपट्टीवरती देखील सकाळच्या सत्रामध्ये सागर अफलातून अशी बॅटिंग करतायत. चौकार षटकार यांचा वर्षाव या मैदानामध्ये करतायत. अंतिम षटक गोलंदाजी मार्क वरती. यश पाहूया अंतिम षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी करतील. पहिला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर आणि इथे मात्र अवांतर धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ते 92. 2 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटकाची सुरुवात अवांतर धावेने केली जाते. सागरपुरीची फलंदाजी बघितल्यानंतर असं वाटतंय की ती अमानुष फलंदाजी आहे, ती क्रूर आहे, तो अगदीच हिंस्र आहे. मात्र त्याचे फटके बघितल्यानंतर असं वाटत नाहीये, म्हणजे त्याची बॅट ही घाव घालणारी कुऱ्हाड नाहीये, तर ती काळजात शिरणारी रत्न जडीत कट्यार आहे. तो चेंडूवरती हळुवारपणे फुंकर घालतोय आणि चेंडू सुद्धा अगदी मस्त पैकी विहंग करत सीमारेषेच्या बाहेर जातोय. काय फलंदाजी इथे मैदानामध्ये सागरपुरी करतोय. 20 चेंडू मध्ये 60 धावा सागरपुरीच्या. तर वाईट आहे इथे यश कडून. धावफलक नो बॉल आहे, नो बॉल इथे येणार आहे. 1 धावा अजून वाढणार आहे धावफलकावरती. 94 धावा 2 गडी बाद श्रीराम पथक. फील्डिंग चेंज नाही होणार, फक्त फील्डिंग सेम राहील.
गोलंदाजाला थांबवण्याचा निर्णय कदाचित घेतलेला असावा. नवीन गोलंदाज हे षटक पुढे टाकणार आहे. 3 चेंडू 2 वाईड आले, 1 नो बॉल आला, एकही चेंडू अजून या षटकामध्ये टाकला गेला नव्हता आणि 3 धावांचा अतिरिक्त बोनस मात्र श्रीराम पथकला मिळालेला आहे. 94 वरती पोहोचतायत. गोलंदाज जर का एखाद्या वेळेस बदली केला तर नवीन गोलंदाज जो येतो तो फ्री हिटचा चेंडू हाताळतो. उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट बॉल होता, आखूड टप्प्याचा हुक करण्याचा प्रयत्न जरूर. हाफ व्हॉली ज्या पद्धतीने सागरने खेळलेले आहेत, हुक पूलचे फटके खूप कमी खेळले त्याने, मात्र परत एकदा सागर गोलंदाज आहे, सागर फलंदाज आहे, दोन्ही सागर आहे आणि इथे झेल सुद्धा सुटेल. फाईन लेगला 1 धाव सागरपुरीला या ठिकाणी प्राप्त होते. शेवटचं षटक सुरू आहे आणि धाव फलक 95 वरती. 94 धावा इथे आतापर्यंत झाल्यात. कुठल्याही प्रकारची धाव इथे प्राप्त केली जात नाहीये. 94 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय आणि त्यासाठी संघनायकांना विनंती आहे. या सुंच आकाशामध्ये फटका, कव्हर क्षेत्ररक्षक तिथे खाली, ओ हो 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 सुटणार आहे कॅच आणि 2 धावा सागरपुरीला इथे प्राप्त होणार आहेत. धावफलक पुढे पोहोचेल 96. 2 गडी बाद श्रीराम पथक. अप्रतिभाशी फटकेबाजी म्हणजे शेवटच्या षटकामध्ये देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा जो प्रयत्न आतापर्यंत सागर यांचा आपण पाहतोय. अगदी सोप्पा झेल इथे सागर यांचा निसटतो आणि त्या दरम्यान 2 धावा. 96 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला खेळला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. कुठल्याही प्रकारची धाव घेण्यास पुन्हा एकदा नकार, परंतु इथे धावबादची जी संधी होती ती देखील संधी इथे गमावली जाते. इथे धावबाद केलं जात नाही. ही रणनीती आहे की 50 वर्षातील खेळाडूंना इथे मैदानामध्ये जे उभं ठेवलंय ती एक रणनीती आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने वाईड इच लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळून काढलाय. पहाड जंगटोला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार. नाद ब्रह्मा सर्ववादक टीमचे कॅप्टन आणि साई पॉवर हिटर्सचे कॅप्टन लगेच इकडे या, लगेच इकडे या. साई पॉवर हिटर्स आणि नाद ब्रह्मा सर्ववादक. पुन्हा एकदा षटकार. काय बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा षटकाराने या इनिंगची समाप्ती होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर या 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 108 धावा झाल्यात. 109 धावा जिंकण्यासाठी आहेत. चला दोन्ही टीम साई पॉवर हिटर्स या दोन्ही टीम या अख्ख्या संपूर्ण स्क्वॉड घेऊन इकडे या. संपूर्ण स्क्वॉडला घेऊन इकडे या. आपण इनिंग ब्रेक मध्ये देखील टॉस करणार आहोत. मॅच संपल्यानंतर टॉस नसेल, आता इनिंग ब्रेक मध्ये टॉस असेल. दोन्ही टीम्स आणि प्लेइंग 11 आपल्याला विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. आपल्या खेळाडूंची इथे पडताळणी केली जाईल. कुठले खेळाडू आहेत आणि कुठले खेळाडू नाहीत याची पडताळणी आपण इथे सर्वांसमोर इथे करतोय.
आता आमची बारी आमचे मंडळ भारी आता आमची बारी आमचे मंडळ भारी आला मौका श्रीराम आणि भगतसिंग लिजंड्सची मॅच जोरदार चालू आहे. श्रीरामची पहिली बॅटिंग आणि 8 ओव्हरमध्ये 108 रन श्रीरामनी केलेले आहेत. त्या बात आहे. फ्रेंडशिप कप टुर्नामेंटच्या दुसऱ्या दिवशीच्या दुसऱ्या मॅचचा टॉस आपण करतोय. इथे साई पॉवर हिटर्स वर्सेस नादब्रह्म सर्व वादक पथक. केतन आणि स्वप्नील टॉससाठी आलेले आहेत. अजित सर, मी टॉस करायची विनंती करतो. नादब्रह्म सर्व वादक पथकाने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली, क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. स्वप्नील आणि केतन, काही खास त्याच्या मागचं प्लॅनिंग म्हणजे असं आहे की आम्हाला माहिती आहे की आमची बॉलिंग स्ट्रेंथ चांगली आहे. सो समोरची टीमही आम्हाला माहिती आहे, गेल्या वर्षीचे विनर आहेत ते. त्यांना लवकरात लवकर रोखायचा आमचा प्रयत्न असेल आणि ही मॅच विन करायचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल. केतन, कालची पहिल्या दिवशीची मॅच तुम्ही हरलात, आता तुमचं काय प्लॅनिंग आहे? शेवटी क्रिकेट खेळ आहे, जो चांगला खेळ खेळेल तो जिंकेल. काल समर चॅलेंजर चांगले खेळले, ते जिंकले. आज नवीन दिवस, नवीन सुरुवात आहे. त्याच्यामुळं कालचं सगळं विसरून जास्तीत जास्त स्कोअर करून कमीत कमी धावात रोखण्याचं चॅलेंज स्वीकारू आम्ही. दोन्ही टीमला मनपूर्वक शुभेच्छा. टॉस जिंकलेल्या टीमला आपल्या प्रथेप्रमाणे हे कॉइन आपण भेट म्हणून देत असतो. थँक्यू. पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल सध्या आपण पाहायला पडतो. दुसऱ्या बाजूला पहिल्या डावाच्या हायलाइट्स सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे. टोली जंग फटकेबाजी आपण पाहिली. ऑन साइडला चांगलं टार्गेट केलं, स्लॉट मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवले आणि त्यानंतर टाळ्यांचा गजर डगआउट मध्ये पाहायला मिळाला. उत्साही वातावरण होतं, पण आता दुसऱ्या डावामध्ये देखील टिट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर द्यायचं असेल आणि तब्बल इथे धावा बनवलेल्या आहेत पहिल्या डावामध्ये. 108 धावा बनवल्यात. हे विहंगम दृश्य सध्या आपल्या समोर रंगलंय. एखादा हिरवा गालीच्या अंतरावा आणि त्यावर क्रिकेटचा रंगारंग सोहळा रंगावा, असंच हे विहंगम दृश्य सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतंय. माणिकचंद ऑक्स सिरीज कल्पनेच्या पलीकडे.
आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. 100 पार केली गेली आहे पहिल्या डावामध्ये आणि आता 109 धावा, एक मोठं लक्ष सेट केलेलं आहे 48 बॉलमध्ये 109. आणि पहा दोन्ही फलंदाज दुसऱ्या डावाला सुरुवात करण्यासाठी मैदानाच्या दिशेने रवाना झालेत. तर दुसऱ्या डावाची सुरुवात खूप चांगली करावी लागेल. प्लेयर्स डगआउट मधून जल्लोष आपण पहिल्या डावात पाहिला, दुसऱ्या डावात देखील तो पाहायला मिळेल. आणि हे दोन्ही सलामीवीर ज्या पद्धतीने सुरुवात करतील, पाया रचला जाईल या दुसऱ्या डावाचा. आणि तिथून मात्र या मॅचचं समीकरण आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळणार आहे की कोणता संघ बाजी मारेल. कारण प्रत्येक धाव, प्रत्येक मॅच ही महत्वाची असणार आहे. 24 संघांसाठी गुणतालिकेवर देखील सर्वांच्याच नजरा असतील. आमचे पंच देखील तयार आहेत. विक्रम मागणे सरांना आपण पाहतोय, चिराग पवार सर आहेत त्यांच्या बरोबर. तज्ञ असं पंच पॅनल करत आमची संपूर्ण पंचांची टीम देखील पारदर्शक निर्णय प्रक्रिया ज्यांनी राबवली आहे. मैदानामध्ये ज्यावेळेला तुम्ही प्रवेश कराल त्यावेळेला एका ओळीमध्ये, एका रांगेत तुम्हाला मैदानामध्ये जायचं याची दखल घ्या. ही सूचना आपल्याला आम्ही पुन्हा एकदा सांगतोय की मैदानामध्ये ज्यावेळेला तुम्ही प्रवेश कराल त्यावेळेला तुम्हाला एका ओळीमध्ये, एका रांगेतच जायचंय, एका लाईन मध्ये जायचंय. त्यामुळे इथून पुढे ही सूचना आपण लक्षात ठेवाल अशी अपेक्षा आहे. पहिली 2 षटकं पॉवर प्लेची असतील, तिथे खूप चांगली सुरुवात. 109चा जर आपण विचार केला तर तब्बल पॉवर प्ले मध्ये 30 ते 35 धावा येणं गरजेचं असेल. आणि दुसऱ्या बाजूने रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेट वर देखील नजर ठेवणं गरजेचं असणार आहे दोन्ही फलंदाजांना. तो आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षण करत असताना त्या धावा रोखणं किंवा पॉवर प्ले मध्ये काही विकेट्स आल्या तिथून तो दबाव किंवा दडपण निर्माण केलं जाऊ शकेल. आणि एक रणनीतीबद्ध खेळ करणं दोन्ही संघांसाठी गरजेचं असणार आहे. ती रणनीती दोन्ही टीमना ती बनवायची असेल. 48 चेंडू आणि त्यानंतर 109 धावांचा डोंगर इथे पूर्ण करायचा आहे. पहिल्या डावमध्ये बार झाला, आता पलटवार करायचा असेल. पहिल्या इनिंग मध्ये हल्ला केला, आता प्रतिहल्ला करायचा असेल या डावामध्ये. आणि तोच प्रयत्न दोन्ही टीमना करायचा आहे. कारण एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली करणं, फ्लाइंग स्टार्ट गरजेचं असणार आहे या सामन्यामध्ये. ऑल सेट आता पंचांचा निर्णय येईल. सामन्याला होती सुरुवात. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर सध्या पेट्रोलिंग करतात. आणि ते 2 खेळाडू जर आपण पाहिले तर लावले गेलेले आहेत. सध्या एक खेळाडू पाहायला मिळते लॉंग ऑन मध्ये आणि दुसरा खेळाडू जर आपण पाहिला तर डीप स्क्वेअर लेग मध्ये. पहिला बॉल अखूट टप्प्याचा बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप शफल होऊन घेण्याचा प्रयत्न, नजर नव्हती, शरीराचा वेध घेतलाय बॉल आणि पहिलाच बॉल डॉट बॉल टाकला जातोय. अभिजित आहे बॉलिंग ट्रॅकवर. ऍक्शन रिप्ले पाहूया या बॉलचा. आउटसाइड ऑफ स्टंप गेला होता, त्यानंतर थोडासा राईट झाला बॉल, शरीराचा वेध घेतलाय आणि एकदा चेंडूची सुरुवात झाली दुसऱ्या डावाची जिथे 109 धावा बनवायच्यात. पहिला चेंडू निर्धाव आलाय. पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगलं होणं मी मगाशी उल्लेख केलाय. अभिजित तयार. पुन्हा आखूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला जाऊन ऑफ साइडला बाहेर गेला होता. 5व्या स्टंपवर फलंदाज दाखल झाला. कमेंट्री बॉक्स मध्ये शैलेश निवंगुणे सर आमच्या सोबत जोडले जाणार आहेत. वेलकम शैलेश, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज डे 2 मध्ये फ्रेंडशिप कप 2025 मध्ये. धन्यवाद गोपी सर, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये दुसऱ्या इनिंगला आपण सुरुवात करतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी, परंतु इथे बॅट वरतून चेंडू हलकासा ब्रश शॉट फाईन लेग मध्ये इथे चेंडू ट्रॅव्हल होतो आणि त्या दरम्यान सिंगल. आणि 109 धावेंची जी पाठलाग आहे त्या पाठलागाची सुरुवात इथे एकेरी धावेने होते आणि ती धाव पवन यांच्या बॅट मधून येतोय. पवन म्हटल्यानंतर वाऱ्याच्या वेगाप्रमाणेच नावाप्रमाणेच त्यांना देखील फटकेबाजी करावी लागेल. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धाव. पॉवर प्ले मध्ये प्रामुख्याने चांगली फटकेबाजी करणं गरजेचं आहे. गॅप शोधावा लागेल. अभिजित आतापर्यंत चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि हा बॉल देखील त्याने फॉलो थ्रू मध्ये अडवलाय. आणखीन एक डॉट बॉल, जेवढी डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल, दडपण निर्माण होईल. 109 धावा बनवायच्या ज्याचा आपण सातत्याने उल्लेख केलाय. पण उल्लेखनीय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करणं गरजेचं आहे. हे 4 चेंडू अगदी आपल्या डोळ्यासमोर आहेत, त्यातमधले 3 चेंडू निर्धाव टाकलेत. म्हणजेच काय गोलंदाज कुठेतरी हवी ठरतोय, अचूकता त्याची पाहायला मिळते. ओडी विकेटने अभिजित तयार. पुन्हा टप्प्याचा बॉल, यावेळेला फटका फसलाय. गॉड बिहाइंड विकेट सुदेश.
एकही धाव काढलेली नाहीये. शून्याचा चष्मा घालून परतीचा प्रवास निघालाय. फलंदाज बाद होईल. एक या धावसंख्येवर पहिला धक्का बसतोय भगत सिंग लिजंड्सला. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिली विकेट इथे प्राप्त झाली आहे आणि बरोबरच जर आपण पाहिलं तर एक धाव काढली होती. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. अगुड टप्प्याचा बॉल होता आणि वरती आला बॉल. समोर घेण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकरला बॉल लागला. बाकीचं काम यष्टीरक्षकांनी पूर्ण केलं आणि बरोबरच अभिजितच्या खात्यामध्ये पहिली विकेट मिळते. पहिली सफलता. शैलेश पॉवर प्ले 2 षटकांचा आहे. 8 षटकांची लढत 109चा तुम्ही पाठलाग करतात आणि पॉवर प्ले मध्ये ज्या वेळेला 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात तो पॉवर प्ले भेदणं गरजेचं आहे आणि तिथून एक चांगला मजबूत पाया फ्लाइंग स्टार्ट देत असताना 30 ते 35 धावा काढणं गरजेचं होतं. मात्र पहिल्या षटकात तो दबाव पाहायला मिळतोय. काय सांगशील? नक्कीच आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक म्हटल्यानंतर बॅटर पॉवर जनरेट करणारा खेळ करतात, परंतु इथे अभिजित नावाप्रमाणे संघाला जिंकण्यासाठीचा जो प्रयत्न करतोय ते त्याबद्दल देखील त्याचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडूमध्ये 1च धाव खर्च केली आहे. हा चेंडू देखील सुरेखरित्या हाताळला जातोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आहे आणि या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर अभिजित यांनी केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी. 6 चेंडू आतापर्यंत हाताळले. पहिलं षटक संपलाय. 1 धाव खर्च केली आणि 1 बॅटर बाद केलाय. म्हणजे तिखट मारा पहिल्या षटकामध्ये अभिजित यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला आहे. एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा म्हटल्यानंतर बॅटर कुठेतरी खराब कामगिरी करतायत. इथून पुढे त्यांना मोठा फटका खेळावाच लागेल. पहिल्या षटकामध्ये 1च धावाले 1 विकेट गेली आहे. मी पॉवर प्लेचा उल्लेख केला होता. मी प्रामुख्याने सांगेन की तुम्हाला तुम्ही ज्यावेळेला सलामीला फलंदाजीसाठी येता तुमची भूमिका माहीत असणं गरजेचं आहे. तुमचा रोल काय आहे या मॅचमध्ये हे फलंदाजांना माहीत असणं गरजेचं असतं आणि त्यानुसार तुम्हाला खेळायला हवं होतं. 50+ खेळाडू मैदानामध्ये आलेले आहेत. बरोबर दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आशिष आलाय बॉलिंग ट्रॅकवर. कमेंट्री बॉक्स एंड करून हे दुसरं षटक सुरू झालंय. 109 धावा बनवायच्यात. क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम याची देही याची डोळा रंगलेला हा सोहळा म्हणजेच काय तर फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वाचा हा थरार आपण अनुभवतोय. मंचावरून आपण पाहतोय संतोष शहा सर देखील आनंद घेत आहेत. खरं तर या संपूर्ण घडामोडींवर त्यांचं देखील लक्ष आहे. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व इन टू दी गॅप. सुईमधून अलगद धागा काढावा एवढा क्रॅकिंग शॉट सजवलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार येतोय भवनच्या बॅटमधून. 4 धावा. सुरेख अशी सुरुवात या षटकाची केली जाते आणि काय फटका इथे सजवला. बॅकफुटला जाऊन चेंडूला फोर्स केलं आणि शॉर्ट इशच्या कव्हरला बेदात चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेंसाठी. चौकार गरजेचा होता आणि याच दरम्यान आपण पाहतोय आमचे कमिटीचे सदस्य ज्यांची या स्पर्धेच्या दरम्यान महत्वाची भूमिका आहे. कमिटी कोर कमिटीमध्ये देखील आपण पाहतो अनेक सहकारी महत्वाची भूमिका घेत आहेत. प्रत्येक खेळाडूचं व्हेरिफिकेशन. राहुल भैया साठे यांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपले देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण देशभरात ज्या स्पर्धेची चर्चा रंगणार आहे 40+ साठी एक मोठी स्पर्धा आदरणीय पुनीतदादा बालन यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या भेटीला येणार आहे त्याची देखील उत्सुकता लागली आणि त्यामध्ये हे आमचे सर्व सहकारी महत्वाची भूमिका घेताना पाहायला मिळणार आहेत. सगळ्यांची नावं आपल्यापर्यंत पोहोचतीलच. यावेळेला बॉल थोडासा वरती आला. राईट झालाय बॉल. हात चालणं आणि पाय चालणं या गोष्टी शैलेश सर महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. मी काल देखील उल्लेख केला होता की तुमचं फुटवर्क तुमचं पदलालित्य हे खूप महत्वाचं राहतं. तुमच्या हातात किती ब्रँडेड बॅट आहे याला महत्व नाहीये आणि त्या ब्रँडेड बॅटने तुम्ही किती ब्रँडेड धावा काढता याला महत्व आहे. मात्र इथे त्या धावा येताना दिसत नाहीयेत. 6 धावा आहेत. 1 गडी बाद. आशिषला आपण पाहतोय पहिल्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर चांगलं कमबॅक त्याने केलं. इथे 109चा पाठलाग करायचंय. दुसऱ्या षटकाचं अंतिम पॉवर प्लेचं हे षटक आहे. गोलंदाज तयार. यावेळेला बॉलला स्लाइस करायचा प्रयत्न केला गेलाय. बॅकवर्ड पॉइंट. गलीमध्ये फिल्डर आहे. बरोबरच 1 धाव मिळते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेट देखील होईल. 7 धावा आता धाव फलकावर आहेत. 1 गडी गमावलाय. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे. पॉवर प्ले मध्ये शैलेश सर इथे धावा आलेल्या नाहीयेत. जी सुरुवात गरजेची होती ती मात्र आतापर्यंत पाहायला मिळालेली नाहीये. 100 पार धावसंख्येचा पाठलाग ज्यावेळेस तुम्हाला करायचा त्यावेळेस पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची असतात आणि त्या षटकांमध्ये तुम्हाला फ्लाइंग स्टार्ट देणं देखील गरजेचं असतं. इथे मात्र कुठेतरी खराब अशी सुरुवात इथे पाहायला मिळते. हा देखील चेंडू बॅटवर तो ब्रश आणि इथे देखील धाव रोखली जाते. अप्रतिम अशी गोलंदाजी.
पहिल्या दोन्ही गोलंदाजांनी केलेला अप्रतिम असा कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार, परंतु त्यानंतर आशिषने इथे केलेली अप्रतिम असं कमबॅक आणि त्याचमुळे धावसंख्या 7 वरती इथे स्थिरावली आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेला देखील फुललिनचा बॉल होता, बॅटची कड घेतली, बॉल थोडासा फ्लाय झाला. यष्टिरक्षकाच्या मागे शॉर्ट स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचले, बरोबरच एकदा मिळते आणि एकेरीने या षटकाची समाप्ती देखील होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 109चा पाठलाग करत असताना धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 8 धावा. एक गडी ते गमावला गेलाय. भगत सिंग लेजंड्स थोडेसे बॅकफुटवर आहेत, परंतु इथून येणारे जे 36 चेंडू आहेत ते तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं असतं. स्वप्न 3 असतात जे तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. आणि आज विजयाचं स्वप्न या सामन्यामध्ये पूर्ण करायचं असेल तर मात्र थोडंसं दक्ष राहावं लागणार आहे. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात होईल. 2 नंतर 8 एक विकेट गेली आहे. काहीशी खराब सुरुवात झाली आहे, परंतु शेवट अजूनही शिल्लक आहे. कधी कधी आपण पाहतो ना की सुरुवात खराब होते परंतु शेवट चांगला होतो. कधी कधी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत नाहीत, परंतु त्यानंतर धावा यायला सुरुवात होते, कारण फिल्डिंग रिस्ट्रिक्शन इथे काहीसे दूरवरती जातात आणि त्यानंतर सिंगल डबलने देखील धावसंख्येमध्ये वाढ होते. एखादा मोठा फटका देखील आपल्याला येताना पाहायला मिळतो आणि ती सुरुवात जरी इथे झाली नसेल तरी देखील शेवट इथे गोड करावा लागेल. पवन अजूनही मैदानामध्ये सज्ज, ज्यांच्या बॅटमधून एक चौकार आलाय, परंतु एकाच चौकाराने इथे समाधान मानून चालणार नाही. तुम्हाला चौकारापाठोपाठ षटकार वारंवार खेळावे लागतील आणि त्यासाठी इथे तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. 2 षटकामध्ये 8 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक 3 स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल भरपूर बाहेर टाकलाय, पण नो बॉलचा इशारा कळवतायत. नियंत्रण नव्हतं आणि बरोबरच आता दंडित केलेला आहे. पुढचा चेंडू फ्री हिट असणार आहे. 2007 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटच्या पटलावर फ्री हिट आला. आणि शैलेश, अलीकडे आपण जर पाहिलं ना तर फ्री हिटच्या बॉलवर मोठे फटके येत नाहीत. याच्या मागचं कारण काय वाटतं तुला, की काय असू शकतं? परंतु मी कारण सांगण्या अगोदर तीच इथे उत्तर मिळत आहे. कोण म्हणतं फटका येणार नाही? पवनने दाखवून दिलाय, वाऱ्याच्या वेगाने बॉलला खेळून काढलाय. बॉलला अगदी आपण पाहिलं तर सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांसाठी षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट. थँक्यू डीजे. स्लॉट मध्ये होता बॉल, क्रॉस बॅटने खेळा. मात्र त्या प्रश्नाकडे आपण नक्कीच येऊ, तो चर्चेत घेऊ प्रश्न आपण, की अलीकडे फ्री हिटच्या बॉलवर सातत्याने मोठे फटके काय येत नाहीत याची नक्कीच आपण चर्चा करू. मात्र तुर्तास ज्या पद्धतीने स्वप्नील फ्री हिटवर षटकार ठोकलाय आणि सांगितलं इथून देखील धावसंख्येचा पाठलाग होईल. फुललिनचा बॉल होता, पायावर आदळलाय. लेग स्टंपवरचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल जाईल शॉर्ट मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि तोपर्यंत एकेरी धाव पूर्ण केली गेली. 109चा पाठलाग करत असताना तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. एक षटकार आला, त्याआधी एक चौकार देखील आपण पाहिला होता. जसं तू उल्लेख केला की एका चौकाराने यामध्ये समाधान होणार नाही. मला ते लगेच डोळ्यासमोर आलं की एका षटकाराने वर्ल्ड कप जिंकला नव्हता, तसंच एका चौकाराने मॅच जिंकता येणार नाहीये. अनेक मोठे फटके खेळायचे असतील आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्नशील राहावं लागणार आहे. शेवटपर्यंत खेळावं लागेल, मॅच सोडून चालणार नाहीये. 50+ खेळाडू देखील आहेत. अविनाश फुललिनचा बॉल यावेळेला देखील होता, आतली कट घेतली. मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की चायनीज कट, लेमन कट क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण ज्याला संबोधतो. आतली कट घेतल्यानंतर बॉल शॉट फाईन लेग मध्ये गेला, तिथे क्षेत्ररक्षक तयार होता आणि ते कोणतीही धाव आलेली नाहीये. 17 धावा राहावा रोखल्या आहेत, म्हणजे तिसरं षटक आहे आणि सध्या गोलंदाज हवी होताना शैलीजी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या धावा येणं गरजेच्या आहेत. आतापर्यंत एकेरी दुहेरी एक षटकार आलाय, परंतु त्या पलीकडे धावा रोखल्या गेल्यात आणि ते गोलंदाज हवी होताना पाहायला मिळतात पूर्णपणे. स्वप्नील तयार, ओडी विकेट. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल यावेळेला पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत एकेरी धाव घेतली गेली. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला शैलेश, मी या ठिकाणी असं सांगेन की एका खेळाडूला ती जोखीम घ्यायची आहे. रिस्क आहे तो इश्क आहे. जोखीम घेतली तर मात्र चित्र बदलू शकेल. नक्कीच तुम्हाला रिस्क ही घ्यावीच लागेल, कारण विजय साध्य करण्यासाठी तुम्हाला इथे मोठे फटके खेळावे लागतील आणि मोठे फटके ज्या ज्या वेळेस खेळले जातात त्यावेळेस थोडीशी रिस्क असते. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट जर चेंडू झाला तर तो चौकार षटकारासाठी इथे खेळला जातो, परंतु मिस टाइम स्ट्रोक म्हणजे बॅटरला इथे धोक्याची घंटा असते. पुढचा चेंडू स्वप्नील यांचा, पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी आणि जसं पहिल्या डावामध्ये आपण चित्र पाहिलं ना की 50+ खेळाडूला बाद न करण्याचा जो प्लॅनिंग होता तो दुसऱ्या इनिंग मध्ये देखील इथे आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे ही रणनीती जी आखली जाते एकमेकांच्या विरोधात
ती रणनीती स्पष्टपणे आपल्या समोर आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 6च्या सरासरीने धावसंख्या होते ती एका गाडीच्या मोबदल्यात 18 धावा. इथून पुढचा प्रवास फार अवघड होत चाललाय, कारण रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर 18.20 च्या सरासरीने इथे तुम्हाला धावा बनवाव्या लागतील आणि त्या सिंगल डबलने नव्हे तर चौकार षटकाराने तुम्हाला त्या धावा बनवाव्या लागतील आणि तो प्रयत्न तुम्हाला सातत्याने करावा लागेल. 3 षटकानंतर 18. इथून पुढचा प्रवास कशा पद्धतीने केला जाईल याविषयीची चर्चा. 3 नंतर 18 आलेले आहेत. 18 बॉलमध्ये फक्त 18 खर्च केलेत. याचं नक्कीच विश्लेषण जर आपण केलं तर गोलंदाज पूर्णपणे प्रभावी ठरलेले आहेत. एक विकेट आली आहे आणि येणारे जे 30 चेंडू आहेत तिथून या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा असेल तर चौकार आणि षटकारांचीच भाषा तुम्हाला बोलावी लागेल. सागर आलेले आहे 4थ्या षटकासाठी ओव्हर दी विकेटने. कमेंट्री बॉक्स एंड कडून 4थं षटक सुरू होईल. पवन आहेत स्ट्राईक एंडला. 11 बॉलमध्ये 15 वर खेळत आहेत आणि पवन यांना हात खोलणं गरजेचं आहे, कारण एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे. आणि बरोबरच सागर यांचा हा पहिला चेंडू आहे. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल टिपलाय. दुसरा धक्का बसेल. पवन देखील बाद झालीत. 18 या धावसंख्येवर दुसरा धक्का बसतोय भगत सिंग लिजंडला. 18ला 2. थँक्यू डीजे. इनसाइड आउट कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून घेण्याचा प्रयत्न होता, मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडासा पुढे क्षेत्ररक्षक दाखल झाला. त्याने एक चांगला झेल टिपलाय. 12 बॉलमध्ये 15 धावा काढल्या गेल्या आणि ते फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का बसतोय. खरं तर या खेळून अपेक्षा होत्या. शैलेश ॲक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळते. पटक्यामध्ये लांबी नव्हती, उंची देखील तेवढीशी गाठलेली नव्हती आणि अखेर एक चांगला झेल. दुसरा धक्का देखील बसलाय. पुढच्या बाजूला इथे झेप घेऊन जो झेल टिपण्यात आला क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. हे नॉन प्रोफेशनल खेळाडू आहेत. प्रामुख्याने जेव्हा ही स्पर्धा घोषित केली जाते या स्पर्धेची वाट हे खेळाडू सर्व पाहतात आणि विदिन 10 ते 15 दिवसांचा एकत्रित केलेला सराव आणि त्यानंतर मैदानामध्ये खेळण्यासाठी इथे आपल्याला येताना पाहायला मिळतात. हे नॉन प्रोफेशनल खेळाडू देखील अगदी प्रोफेशनल खेळाडू सारखेच खेळत आहेत. एका बाजूला सागर ज्याने बॅटिंग करत असताना अप्रतिम अशी बॅटिंग केली, वैयक्तिक 50+ धावा बनवल्या आणि गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिल्या चेंडूवरती विकेट देखील प्राप्त होतीये. म्हणजे एक अष्टपैलू कामगिरी सागर आपल्या पूर्णपणे खेळाने करतायत. तर नवीन बॅटर हिटमॅन रोहित इथे मैदानामध्ये येत आहेत. नावाप्रमाणे त्यांना हिट करावं लागेल आणि सामना जिंकून द्यावा लागेल. पहिल्या बॉलवर ज्यावेळेला विकेट मिळते तुम्हाला आत्मविश्वास मिळतो आणि तो आत्मविश्वास असावा. आयुष्यात आत्मविश्वास असावा, अति आत्मविश्वास नसावा. हे मी करू शकतो हा तुमचा आत्मविश्वास झाला आणि हे फक्त मीच करू शकतो हा अति आत्मविश्वास झाला. इथे आत्मविश्वास सागरकडे पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवर त्यांनी विकेट घेतली. दुसरा चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर टाकलाय आणि बरोबरच तो डॉट बॉल आलाय. पहिल्या 2 चेंडूंवर एकही धाव आलेली नाहीये. रोहित मात्र पहिल्या चेंडूवर बीट झालाय. दुसऱ्या चेंडूसाठी तो सज्ज होतोय. लेन बॉल होता. ऑन साइडला हुक केलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक आहे आणि ते पहा दोघांमध्ये टक्कर झालीये, परंतु बॉल सोडलेला नाहीये. विकेट मिळतेय. 2 चेंडू मध्ये रोहित देखील बाद झालाय. 0 धावा काढून 18 या धावसंख्येवर बसलाय. तिसरा धक्का भगत सिंग लिजंड्सला. आज सागरचा दिवस आहे. बॅटिंग मध्ये देखील अप्रतिम अशी कामगिरी आणि गोलंदाजी मध्ये देखील सिल्वर डकचा शिकार ठरतो रोहित. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आणि ज्या गोष्टीची चर्चा आपण या अगोदरच्या षटकामध्ये केली की तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल आणि ही रिस्क घेत असताना बॅटरला देखील तंबूच्या आश्रयाला जावं लागतंय. मिस टाइम स्ट्रोक झाला आणि त्या दरम्यान दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांना भिडले, परंतु शेवटला अमित यांनी अगदी बारकाईने त्या चेंडूवरती नजर ठेवली आणि विकेटचं पतन देखील होतंय. 18 नंबरची जर्सी परिधान करून अगदी विराट कोहली प्रमाणेच जो जल्लोष मैदानामध्ये अमित यांनी केलाय आणि रोहित यांना त्यांनी झेलबाद करून तंबूच्या आश्रयाला देखील पाठवलाय. तिसरा विकेटचं पतन 18 या धावसंख्येवरती. तिसरा बॅटर इथे बाद झालाय आणि एक मोठा धक्का पुन्हा एकदा भगत सिंग सुपर लेजंड्स या संघाला बसतोय आणि जी पडझड मैदानामध्ये आपण होताना पाहतोय. 3 धक्के दिलेले आहेत. 3 फलंदाज बाद झालेत 18 या धावसंख्येवर. खरं तर रोहित कडून भरपूर अपेक्षा होती. रोहित म्हटलं की लगेचच आपला रोहित मॅन शर्मा देखील डोळ्यासमोर येतो.
30 एप्रिल 1987 हा त्याचा जन्मदिवस. नागपूरमध्ये ज्या खेळाडूचा जन्म झाला तिथून त्याच्या क्रिकेटला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र आई वडिलांनी त्याला मुंबई शहरामध्ये पाठवलं. बोरिवलीमधून तो बिलॉंग करायला लागला. तिथून त्याने शिवाजी पार्कमध्ये, त्यानंतर आपण पाहिलं तर मुंबईतल्या अनेक मैदानांमध्ये क्रिकेट खेळलं. आझाद मैदान असेल, शिवाजी पार्क असेल किंवा बोरिवलीमध्ये लोकल क्रिकेट तो भरपूर खेळला आणि त्यानंतर भारतीय संघासाठी जाबीला त्याची निवड झाली 2007ला आणि तिथून मात्र रोहित शर्माने अनेक मोठा प्रवास, अनेक चढ उतार आयुष्यामध्ये पाहिले आणि सध्या भारतीय संघासाठी चांगलं नेतृत्व त्याने दिले. 3 द्विशतक ज्याच्या नावावर आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि कालचा सामना आपण पाहिला असेल, ऑस्ट्रेलियाला आपण पराभूत केलं आणि फायनलचे तिकीट मिळवले. इथे सागर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा तयार होईल. 3 बॉलमध्ये 2 विकेट. बॅकफुटला गेलाय, चांगला स्क्वेअर कट आहे, कोणी हलणार नाहीये, बॉल हललाय, स्वीपर कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर, दणदणीत खणखणीत चौकार, 4 धावा. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच. रोहित इथे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेत, हिटमॅन बाद झालेत, परंतु नवीन बॅटर यश इथे संघाला यश मिळवून देण्यासाठी पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून चौकार येतो आणि या चौकाराची प्रतीक्षा संपूर्ण संघाला होती. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर फार वेळानंतर इथे काहीशी हल्ली जाते. 22 धावा झाल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. हे 4थं षटक सुरू आहे आणि इथून पुढे देखील हा सामना जिंकता येईल त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. सुरेख फटका होता, स्क्वेअर कट, देखना स्क्वेअर कट आपण पाहिला. पुन्हा तीच करायचं होतं. याबीला हलकसं अपील आणि जाबीला मी क्रिकेट समालोचन करत असताना जाबीला आम्हाला स्क्वेअर कट पाहायला मिळतो. लगेचच मला आठवण येते गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ त्यांची संपूर्ण कारकीर्द स्क्वेअर कटची बादशाह म्हणून अक्षरशः त्यांनी गाजवली. 12 फेब्रुवारी 1949 हा त्यांचा जन्मदिवस आणि ती संपूर्ण कारकीर्द लगेच डोळ्यासमोर येते ज्या पद्धतीने खेळायची. आणि स्क्वेअर कट खेळत असताना तुम्हाला तुमची बॉडी बॅलन्स करावी लागते. इथे देखील तो देखना स्क्वेअर कट आपण पाहिला आणि त्यानंतरचा चेंडू मात्र पुन्हा कट करण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट बॉल आलाय. लीन बॉल होता, मागे गेला, त्यानंतर कव्हर्स मध्ये ढकललाय बॉल, अलॉंग दी कार्पेट कव्हर्सला जाईल बॉल. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय आणि बरोबरच एकेरी धाव मिळते. एक चौकार आला परंतु त्यानंतर लाईन मध्ये थोडासा बदल केला. बरोबरच धावफलक देखील पुढे चाललाय. 22 धाबा आहेत, 23 धाबा झालेल्या आहेत. 4 षटकांचा केस संपलाय. 3 गडी गमावलेत. उर्वरित 24 चेंडू आणि 86 धाबा. पाहिलं तर शैलेश सर इथे शक्य आहे आणि पाहिजे तर अशक्य आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे असतात. सध्या स्क्रीनवर आपण पाहतोय पहिल्या डावाची 3 गडी बाद झाले होते. फॉलो ऑफ विकेट्स पाहायला मिळतोय. पहिलाच धक्का यष्टीरक्षकांनी कॉट बिहाइंडच्या रूपाने झेल घेतला. त्यानंतर कव्हर्स मधून खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तो झेल टिपला गेला आणि त्यानंतरची विकेट ही 3री विकेट होती जिथे पूल करण्याचा प्रयत्न होता. मात्र स्क्वेअर लेग मध्ये 2 क्षेत्ररक्षक एकमेकांच्या सोबतीने आले आणि अखेर सेफ हँड कॅच, झेल घेतला गेला. फलंदाज तिथे बाद झालाय. 3 हादरे आतापर्यंत दिलेले, 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 86 धावांचं आव्हान इथून पुढे पूर्ण करायचंय. 4 षटकांमध्ये 23 धावा, 24 चेंडूंमध्ये 23 धावा इथे बनवल्यात आणि 3 बॅटर इथे बाद होतात. काहीशी निराशाजनक अशी सुरुवात आहे. 24 चेंडूंमध्ये 86 धावा बनवण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी इथे करावी लागेल. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार करावा लागेल. आता मात्र तुम्हाला वेळ फार कमी आहे. डगआउट मधून जे कोणी बॅटर येतील त्यांना डगआउट मधूनच सेट होत मैदानामध्ये यावं लागेल आणि सेट ऑन फायर तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती करावा लागेल. ही धावसंख्या जी अशक्य वाटते ती शक्य करण्यासाठी तुम्हाला तेवढेच मोठे प्रयत्न करावे लागतील. शेवटची 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूंमध्ये एवढा मोठा प्रवास जो गाठायचा आहे त्यासाठी यश आणि अविनाश यांना एकदम वरच्या क्लासची बॅटिंग इथे करावी लागेल. षटकाची इथे होते सुरुवात. 5वं षटक. अभिजित पुन्हा एकदा तयार. 5व्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता, वेगाने गेला. गतीमध्ये नियंत्रण असणं गरजेचं असतं. इथे गती देखील होती, नियंत्रण देखील होतं. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल पाय चाललेली नाहीये, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, मेहनत करावी लागेल. पण तुम्ही म्हणेन की आता या धावा पूर्ण करायच्या असतील तर नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवा आणि ते परिश्रम करण्याची तुम्हाला गरज असणार आहे. परिश्रम करावे लागतील, मशागत करावी लागणार आहे. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नजर ठेवलेली नाही या बॉलवर, लवकर कमिट झाला. खरं तर जर्सी नंबर 10 परिधान केली. या जर्सी नंबर 10चा देखील क्रिकेटमध्ये खूप मोठा इतिहास आहे. तुर्तास आपण पाहिलं तर 2 चेंडू इथे निर्धाव आलेले आहेत. अभिषेक सध्या चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करतोय 5व्या षटकामध्ये आणि धावा फक्त आहेत 23 धावा. 3 गडी ते गमावलेले आहेत भगतसिंग लिजंड्सने. पण ते लिजंड्सला आता लिजंड्स सारखाच खेळ साकारायचा असेल. यश तयार. यावेळेला बॉल स्लाइस केलाय
कव्हर्स मध्ये जाईल, डीप मध्ये फिल्डर नाहीये, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय बॉल, दणदण करत हा येतोय चौकार, धावा आल्या 4. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा थँक्यू डीजे. विचार पक्का मारा चौका आणि तो चौकार इथे पाहायला मिळाला. खूप चांगला चौकार होता. चौकार आणि धाव फलक पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत आता स्कोर कार्डवर 27 वर पोहोचलाय. ऍक्शन रिप्ले पाहूया. थोडेसे पुढे आले, टप्प्यापर्यंत बॉल वरती आला आणि जसं आपल्या जवळ येऊ दिला बॉलला आणि त्यानंतर मात्र प्रहार केला होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरच्या डोक्यावरून खेळलाय. इनफिल्डच्या वरतून यावेळेला बॉल जाईल, बॅकअप दिला जातोय. दुसरा खेळाडू बॅकअप साठी आलाय आणि शैलेश सर बॅकअप नसेल तर बॅकअप करावं लागतं. तो बॅकअप असणं गरजेचं आहे. मग ते आयुष्याचा प्रवास असो किंवा क्रिकेट असो, तुम्हाला बॅकअप देणं गरजेचं राहते. ते बॅकअप दिलाय. बरोबरच एकेरी धाव आली. धावसंख्या 28, 3 गडी बाद. इथे आपण पाहिलं तर 28 धावा आणि 3 बॅटर बाद. 5वं षटक सुरू आहे. याकडे देखील तुम्हाला पाहावं लागेल. जी फ्लाइंग स्टार्ट तुम्हाला हवी होती ती मात्र मिळाली नाही आणि सर्व गोलंदाजांचं प्रामुख्याने कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती इथे जी गोलंदाजी इथे सुरू आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर निर्धाव. 50+ खेळाडू आणि त्यांना मिळालेली संधी त्यावरती देखील आपल्याला चर्चा करावी लागेल. काही वेळेस ते खेळाडू बाजी मारताना पाहायला मिळतात, परंतु कधी कधी वयाचा देखील त्यांना फटका बसतोय आणि त्याचं चित्र मैदानामध्ये दोन्ही संघांकडून पाहायला मिळालंय. धावसंख्या 28, 3 गड्यांच्या मोबदल्यात. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर ठेवलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि बरोबरच निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती होते. 5 षटकांचा केस संपला. 28ला 3 आहेत. 18 चेंडूंचा केस शिल्लक आहे. पूर्णपणे वर्चस्व इथे या सामन्यामध्ये प्रस्थापित केलेलं पाहायला मिळते. आपण पाहिलं तर श्रीराम पथक हा संघ इथे सध्या आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर येणारे 18 चेंडू भगतसिंग लिजंडसाठी शिल्लक आहेत. मात्र इथे ज्या पद्धतीने धावा गरजेच्या आहेत त्या पाहायला मिळालेल्या नाहीत. फलंदाज बाद झालाय. हिट विकेटच्या रूपाने अजून एक धक्का बसतो. ऍक्शन रिप्ले पाहूया. खरं तर मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि स्टंपला त्यांचा पाय लागलाय, म्हणजेच इथे बॅट लागली आणि इथे फलंदाज बाद झालेला आहे. येस, फलंदाज बाद झालाय. विकेटचं होईल पतन आणि आता परतावं लागेल. या अशा गोष्टी प्रामुख्याने घडतच असतात. हा खेळाचा भाग आहे. कधी कधी जास्त सफल होऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटचा अथवा पायाचा स्पर्श यष्टांना होतो. शेवटची 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूंमध्ये फार मोठा इथे धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. श्रीराम मध्य पथक इथे आतापर्यंत चांगली कामगिरी, गोलंदाजी पाठोपाठ विकेट्स देखील प्राप्त करतायत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यश यांना मिळालेला हे यश आहे. एक चांगला फटका खेळलाय. मोठे फटके येत आहेत परंतु सातत्य कुठेतरी कमी. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34. येस, थँक्यू डीजे. यावेळेला थोडासा मागे गेला, जागा बनवली, बॉडी बॅलन्स खूप चांगला होता आणि त्यानंतर यशच्या बॅट मधून हा षटकार आलाय. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला अप्पर कटचा नजराना पेश केलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉल अबक्या बाहेर. एक टप्पा घेतला असताना सीमारेषेच्या पलीकडे आलाय खणखणीत चौकार. त्या फटक्यांना काहीतरी आपण म्हणू शकतो काहीसा उशीर झालाय, परंतु उशीर जरी झाला असेल तरी इथे फटके पद्धतशीर खेळले जात आहेत. एक फटका जर आपण पाहिला तर डीप काऊ कॉर्नर, तर दुसरा अप्पर कट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार. धावसंख्येमध्ये 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 10 धावा आल्यात. अशाच फटक्यांची गरज आहे. अजूनही 16 मध्ये 71. जरी पराभव इथे पत्करावा लागला तरी ते डिस्टन्स जे मार्जिन आहे ते कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न यश यांना करावा लागेल. धावसंख्या 38. हा चेंडू देखील काहीसा भरकटला जातोय उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी गोलंदाजाला दंडित केलाय. अबांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 39 धावा. बघा हे प्रेशर गोलंदाजावरती देखील येऊ शकतं. ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून धावा येतात त्यावेळेस गोलंदाज देखील काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये अबांतर धावा हाताळतोय. धावसंख्या 39. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. याआधी एक चांगला फटका आला होता, त्याचा दबाव पुन्हा पाहायला मिळालाय. वरती गेलाय बॉल. मिड ऑफला फिल्डर येतोय. एलिव्हेशन भरपूर आहे. सेफ हँड कॅच. बरोबरच फलंदाज बाद होईल. यश जो इथे मात्र लढा देण्याचा प्रयत्न करत होता पण आता तो देखील बाद झालाय. 5वा धक्का इथे बसेल भगतसिंग लिजंडला. 39 वर 5वा धक्का बसला. यश बाद.
चांगली फटकेबाजी आपल्याला यश यांची पाहायला मिळाली, परंतु एक चुकीचा फटका आणि त्यामध्ये मात्र बॅटर जेलबाद होऊन तंबूच्या आश्रयाला येत आहेत. वारंवार जी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता त्या प्रयत्नामध्ये यश बाद होतोय, तर यश जागा भरून काढण्यासाठी आपण ऍक्शन रिप्ले देखील पाहू शकता. ऑन साइडचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक आणि त्या दरम्यान टिपलेला झेल, तिथे मात्र बॅटर झेलबाद होतील. चांगला झेल तिथे टिपला जातोय. मंदार यांना मिळालेलं यश. तर शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या काही चेंडूंमध्ये देखील कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. धावसंख्या 39 आणि 39 या धावसंख्येवरती 5 बॅटर बाद आहेत. यावेळेला देखील बॅटची कड घेतली, मोठा आवाज झालाय आणि सरळ फलंदाज निघाला देखील. राकेश आलेत, शून्याचा चष्मा त्यांनी परिधान केला. गोल्डन डकच्या रूपाने ते देखील बाद होत आहेत. 6 धक्का बसतोय. 39 या धावसंख्येवर थांबणं गरजेचं असतं. येस, थँक्यू डीजे. थांबणं मैदानाच्या आतमध्ये किती गरजेचं असतं याचं उदाहरण आपल्याला इथे पाहायला मिळालंय. कारण ज्या पद्धतीने डाव कोलमडला, एखाद्या पथ्याचा बंगला कोसळावा तसाच हा डाव इथे कोसळतोय असं पाहायला मिळतोय. लेन बॉल होता, फुल लेन टाकलं, माफ करा, फुल लेंथ होता आणि त्यावर पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न फसला. इथे बॅटची कड घेतली आणि यष्टीरक्षकाने हा झेल टिपलाय. 39ला 6. विशाल आलेत. लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय, बॉटमहँडचा वापर केला, फ्लिक केलाय बॉल मिड विकेटच्या दिशेने. डीप मिड विकेटला बॉल जाईल, तिथे मिळते सिंगल आणि बरोबरच आता हा सामना थोडासा पुढे निघालाय. ज्या पद्धतीने सुरुवात व्हायला हवी होती शैलेश सर ती झालेली नाहीये. त्यानंतर रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट गेल्या आणि याच्या जोरावर हा सामना सध्या श्रीराम पथकने आपल्या दिशेने झुकवलाय. 40 धाव्यांवरती 6 बॅटर बाद आहे. जी सुरुवात खराब झाली, शेवटही खराब होतोय. काहीशी निराशाजनक कामगिरी. पुढचा चेंडू, इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आज सर्व काही गोष्टी श्रीराम पथक या संघाच्या बाजूने चुकल्या जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, चांगली बॅटिंग झाली, त्यानंतर चांगली गोलंदाजी देखील प्रत्येक गोलंदाजाने प्रभावित केला आणि क्षेत्ररक्षण देखील इथे अगदी अप्रतिम होत आहे. 6 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 41 धावा या 6 गड्यांच्या मोबदल्यात झाल्यात. अंतिम 12 चेंडू शिल्लक आणि या 12 चेंडूंमध्ये विजयाचं लक्ष्य साध्य करण्यासाठी फार मोठा प्रवास, प्रत्येक चेंडूवरती षटकार इथे खेळावा लागेल आणि त्यानंतर हे विजय साध्य करण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागेल. 12 चेंडूंमध्ये 68 धावा. कुठेतरी सामना फसलाय आणि भगतसिंग या संघाच्या बाजूने कुठेतरी सामन्याने पाठ फिरवली असं म्हणावं लागेल. 12 मध्ये 68 बनवायचे. तिथून देखील फलंदाजी चांगली केली गेली. चौकार आणि षटकारांची जर आतिषबाजी आपण पाहिली तर सामना पुन्हा कमबॅक करून देऊ शकेल. मात्र विकेट्स गेल्यात. लोअर ऑर्डरचे फलंदाज आता फलंदाजी करतायत, त्यामुळे ते थोडंसं कठीण होऊन बसलंय. आता प्रयत्न केले जातील. पहिलाच बॉल फुल टॉस होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, नजर नव्हती बॉलवर, शरीराचा वेध घेतलाय बॉलने. त्यानंतर पॉईंट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झाला. बरोबरच पंचांचा इशारा येतोय. हा लेग बाय आहे. लेग बायच्या स्वरूपाने एक एक्स्ट्रा डाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होणार आहे. धावफलक पोहोचलाय 42 वर. 6 गडी बाद. 7व्या षटकाला सुरुवात झाली. सागर यांना आपण पाहतोय, याआधी 1 षटक टाकलं होतं, तिथे 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट्स घेतल्या होत्या. पहिल्या डावात त्यांनी चांगली फलंदाजी केली आणि एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आपल्या संघासाठी, खूप चांगले योगदान देतात. ओडी विकेटने या षटकातला हा दुसरा चेंडू आहे. यावेळेला लेंथ बॉल होता, मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर या बॉलने हाय हॅलो केलं असेल, गुड मॉर्निंग देखील बोलला असेल बॉल आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉलची संख्या वाढली आहे आणि त्यानंतर आता ही धाव संख्येचे पाठलाग होईल का असा प्रश्न देखील फलंदाजी टीमसाठी निर्माण झालाय. भगतसिंग लिजंडसाठी खूप चांगली कामगिरी इथे फलंदाजांना करणं गरजेचं होतं. श्रीराम पथकासाठी सागर यांनी चांगली खेळी साकारली पहिल्या इनिंगमध्ये. अजून एक डॉट बॉल. सातत्याने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली जाते आणि आम्ही बऱ्याचदा उल्लेख करतो की बाहुबलीचा कटप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा नेहमीच लक्षात राहतो. पण इथे गोलंदाजाचा टप्पा सध्या अचूक आहे आणि अचूकता पाहायला मिळते. गतीसोबत नियंत्रण असणं गरजेचं असतं आणि मी काल देखील उल्लेख केला होता, गतीसोबत मती वापरली की प्रगती होते. प्रवाहाच्या विरोधात जायचं असेल तर तुमच्याकडे थोडंसं वेगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत तुम्हाला. यावेळेला देखील एक चांगला चेंडू, मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक होऊ शकलेला नाहीये. बरोबरच एक धाव मिळाली आहे. एकेरी धावेने धाव फलक पुढे चाललाय
आणि इथे आता कमावण्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये, कारण या मॅचचा विचार केला तर सामना पूर्णपणे पुढे निघून गेलाय. भगतसिंग लेजंड्सला हा सामना आता जर पूर्ण करायचा असेल तर इथून ते प्रयत्न म्हणजे एखादा चमत्कारच करावा लागणार आहे. सागर पुन्हा एकदा पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर आहेत, एका बाजूला सागर, दुसऱ्या बाजूला देखील सागर, परंतु या वेळेला मात्र चांगली बॅट फिरवली आहे. रडार मध्ये बॉल आला आणि तो भिरकावून दिलाय डीप स्पेल एक बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय उत्तुंग षटका. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पाहूया. पिकअप शॉट होता, जसा बॉल टाकला वरती आला, टप्पा पडल्यानंतर लगेचच लाईन पिक केली आणि टायमिंग देखील जुळवलं. मनगटातली ताकद, ज्यांच्या मनगटातली ताकद मजबूत असते, मनगटाची ढाल ज्यांची मजबूत असते त्यांना विरोधकांच्या उलाढालीची फार चिंता नसते. आणि इथं मात्र मनगटाची ढाल बनवली, त्यानंतर तुटून पडलीत, परंतु सामना मात्र आता पूर्णपणे पुढे गेलाय. शेवटचा बॉल 7व्या षटकातला अजूनही शिल्लक आहे. 49 धावा आहेत, 6 गडी बाद. आउट साइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर टाकलाय, पंचांनी व्हाईट बॉलचा सिग्नल दिलाय. आउट साइड ऑफ स्टंप म्हणजे 4थ्या 5व्या स्टंपच्या देखील बाहेर टाकला बॉल. एवढा बाहेर टाकत असताना लगेचच पंचांनी व्हाईट बॉलचा सिग्नल दिला. एक एक्स्ट्रा धाव, एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जमा झाली आणि आता सांघिक अर्धशतक इथे भगतसिंग लिजंड्सचं पूर्ण झालेलं आहे. 6 गडी त्यांनी गमावलीत. निम्मा संघ सध्या डगआउटमध्ये आराम करतोय. इथून 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर गती थोडीशी कमी होती, बॉलने देखील वळण घेतलं, बरोबरच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झाली आहे. दुसऱ्या डावाचा खेळ जिथे 109 धावा बनवायच्या होत्या, 50 धावा बनवल्या गेल्यात. 6 गडी बाद झालीत, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी इथून तब्बल 59 धावांची गरज आहे आणि हे आव्हान इथे पूर्ण करणं आता शक्य नाहीये. क्रिकेटमध्ये अनेक वेळेला आपण पाहिलं की भाकीत करता येत नाही, जिथे भाकीत फेल तो क्रिकेटचा खेळ. ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणून आपण क्रिकेटकडे पाहतो. मात्र तुर्तास हे चित्र जर आपण पाहिलं, 6 चेंडू आणि 59 धावा पूर्ण करणं शक्य नाहीये. रिक्वायर्ड रन रेट 59 वर पोहोचलाय. शेवटची 6 चेंडू मात्र इथे खेळले जातील भगतसिंग लिजंड्स कडून, जेणेकरून जेवढ्या धावा येतील किंवा काही विकेट्स ज्या आहेत त्या राखल्या गेल्या, गुणतालिकेमध्ये मात्र कुठेतरी आपलं स्थान व्यवस्थितपणे सेट करता येईल. मॅक्झिमम्स या डावात आलेली. दुसऱ्या डावात उत्तुंग षटकार जे ठोकले गेले ते सध्या आपण पाहतोय. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, थेट प्रक्षेपण इव्हेंट, प्रथम इव्हेंट ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून इथे दाखवत आहेत. चांगलं कॅमेरा वर्क. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. व्हाईट बॉलचा सिग्नल, एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये जमा होईल. व्हाईट बॉलने या षटकाची सुरुवात झाली आहे. 51 धावा आहेत, धाव फलकावर 6 गडी बाद. 109चा पाठलाग करायचा होता आणि आता उर्वरित शेवटचे 6 चेंडू इथे शिल्लक राहिलेले आहेत. 6 चेंडूमध्ये 58 धावा. कमेंट्री बॉक्समध्ये नरेश ढोमे सर आमच्यासोबत जोडले जातात, अलंकारिक शब्दाचे धनी, एक दिग्गज समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे. वेलकम नरेश सर, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेला पॉइंटच्या दिशेने खेळलाय फटका, स्वीपर कव्हर आणि पॉइंटच्या दिशेने खेळलेला फटका सीमारेषेला पार करतोय आणि आता लेट पण थेट एक चौकार इथे दाखल झालाय. धावफलक 55 वर पोहोचलाय. 6 गडी बाद झाले. थँक्यू. चौकार आणि 55 वर धावफलक पोहोचलाय. व्हाईट यॉर्कर यावेळेला वापरला गेला. 18 नंबरची जर्सी परिधान केली अमित यांनी. खरं तर विराट कोहली काल खूप चांगल्या पद्धतीने खेळा, असं वाटलं होतं विराट कोहलीचं शतक होईल आणि त्यानंतर तो मात्र बाद झाला. टीमच्या विजयामध्ये त्याचं चांगलं योगदान होतं. इथे प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे खूप चांगले होते, मात्र चेंडूने थोडासा टॉस प्राप्त झाला आणि त्याच्या डोक्यावरून गेलाय चेंडू. 55 धावा आहेत, 6 गडी बाद. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अमित गोलंदाजी ट्रॅकवरून तयार. यावेळेला थोडेसे मागे गेले परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातात खेळलाय फटका. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाहीये, सरळ झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. 7वा धक्का बसतोय 55 या धावसंख्येवर. निश्चित सुरुवातीपासूनच वर्चस्व राहिलं इथे. विशाल गायकवाड नाही मोठे फटके खेळू शकले. 7 चेंडूमध्ये फक्त 6 धावा आल्यात आणि एक मोठा फलंदाज पुन्हा एकदा इथे गमावलेला आहे. भगतसिंग लिजेंड. श्रीराम पथकनं जबरदस्त बॅटिंग केली. शेवटच्या 17 मध्ये आपण पाहिलं होतं की षटकार चौकारांची बेधुंद फैरी बघायला मिळाले. सागरपुरी आजचा एक जबरदस्त
फलंदाज बघायला मिळाला. कालची रेकॉर्ड सागर पुरेने मोडून टाकली. काल 54 धावा हा सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर होता, तर आज सागरनं तो विक्रम मोडलेला आहे. राहुल आलम खणे या ठिकाणी कॉम्प्लिमेंट्स देत आहेत. सुंदर प्रकारे इंटरनॅशनल फील येतोय आणि त्यासाठी आयोजकांनी घेतलेली मेहनत अत्यंत महत्त्वाची आहे. सन्मान्य संतोष शहा सर आणि त्यांची सगळी टीम या ठिकाणी एफर्ट्स देते. अतिशय उत्तम प्रकारे या स्पर्धेला एक वरच्या लेवलवरती ते घेऊन जात आहेत. तर बघा 56 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 8वं षटक मैदानामध्ये सुरू असताना आणि त्याचबरोबर प्रथम मीडिया श्रीराम पथक मंदार पाठक श्रीराम पथकासाठी सपोर्ट करतायत आणि सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचतोय. इथे विजयावरती शिक्कामोर्तब श्रीराम पथक पहिला विजय या स्पर्धेतला नोंदवतायत आणि मोठा विजय असेल. छप्पन्न धावसंख्येवर दुसरा डाव संपलाय. खरं तर शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली आणि तब्बल 52 धावांनी सर हा सामना जिंकलाय. एक मोठं लक्ष ठेवलेलं होतं. 109 धावा पहिल्या डावमध्ये जसा तुम्ही सर उल्लेख केला की आज सागरने सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेतली आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये उभारली. वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या होती त्याची आणि त्याच्या जोरावर एक चांगलं लक्ष सेट केलेलं होतं. 108 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरा देखील दुसऱ्या डावमध्ये सर ती चांगली सुरुवात पाहायला मिळाली नाही. पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाहीत. रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये विकेट घेतल्या गेल्या. गोलंदाज हवी ठरले आणि तिथून मात्र हा सामना आपण पाहिलं तर भगतसिंग लेजंड्सला गमवावा लागलेला आहे. 3 सामने प्रत्येक संघाला खेळायचे, त्यामुळे एखाद्या पराभवानं नाउमेद होण्याचं काही कारण नाहीये. तर तुम्ही पुन्हा एकदा आपल्या खेळामध्ये सुधारणा करू शकता. झालेल्या चुकांवरती पडदा टाकून नव्या दमाने परत मैदानामध्ये या. पुढचे सामने जिंका आणि बाद फेरीमध्ये पुन्हा एकदा संघर्षासाठी तयार राहा. विजेता संघ श्रीराम पथक यांना विनंती आहे, आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या. सगळा संघ, सर्व संघ बरोबर संघाचे पाठीराखे. आपला संघातील खेळाडूचा मॅन ऑफ द मॅच देऊन गौरव होत असताना त्याला चीअरअप करण्यासाठी, त्याचं अभिनंदन करण्यासाठी सगळा संघ आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर उपस्थित करा. श्रीराम पथक सामन्याच्या हायलाइट्स आहेत. भगतसिंग दोन्ही टीमनी प्रेझेंटेशन डायसच्या समोर यायचंय. डावातले हायलाइट्स आपल्या समोर येत आहेत. इथे मागे खेळत असताना काही हिट विकेट सुद्धा बघायला. काल देखील एक हिट विकेट या मॅन ऑफ द मॅच प्रदान करण्यासाठी अमित शेठ गायकवाड यांना प्रेझेंटेशन डायस पाशी आमंत्रित करतो. नितीनजी त्यांना घेऊन या.